नमस्कार, रुपाली कांबळी ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे। आज आपण लवकर बननेवाली अशी झटपट रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी रेसिपीचं नाव आहे डोसा। आज आपण डोसा रव्यापासून बनवणार आहे। बघा, पाऊण कप मी इथे रवा घेतलेला आहे, चना डाळ, बेसन, गव्हाचं पीठ। आता आपण काय करायचं, रवा जो आहे तो मिक्सरच्या पॉट मध्ये घ्यायचा। बारीक रवा असेल बारीक रवा घ्यायचा, किंवा तुमच्याकडे जाड रवा असेल तो मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आणि जाड रवापासून पण तुम्ही सहज डोसा बनवू शकता। इथे मी बेसन घेतलेला आहे, बेसन पण 1 कप घेतलेला आहे बघा, आणि गव्हाचं पीठ। सगळं साहित्य आपल्या घरीच असतं आणि सहज आपण भिजवून नाही ठेवले असेल तर रवापासून डोसा बनवू शकतो। आता आपण दरदरीत मिक्सर मधनं फिरवून घेऊया। बघा, छान असं मी मिक्सर मध्ये फिरवून घेतलेलं आहे। या प्रकारे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं। बेसन घेतलेलं होतं, चना डाळ, बेसन आणि गव्हाचं पीठ। आता आपण एका पॉट मध्ये काढून घेऊया। यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, आणि ज्या कपनी रवा घेतला होता त्या कपनी 1 कप आपल्याला दही टाकायचं आहे। एक कप दही टाकत आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं। गडे नाही होऊ द्यायचे, कारण गडे पडले तर आपला डोसा छान नाही होणार। पूर्ण असं मिक्स करायचं आणि जास्त आंबट दही पण नाही घ्यायचं। या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। थोडं मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे, कारण रवा टाकलेला आहे तो फार होणार। पूर्ण मिक्स करायचं। बघा, छान असं मी पूर्ण मिक्स केलेलं आहे। आता आपण याला 10 मिनिट झाकून बाजूला ठेवून देऊया। 10 मिनिटानंतर आपण डोसा बनवूया। आज आपण डोसा वेगळ्या प्रकारे बनवत आहे, तर म्हटलं चला आज एक चटणीची रेसिपी वेगळ्या प्रकारे तुमच्यासोबत शेअर करूया। इथे मी घेतलेले आहे शेंगदाणे आणि 2 कांदा। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। गॅस सुरू करत आहे। बघा, पटकन बनणारी अशी रेसिपी आहे। म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया। शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजत आहे तेव्हापर्यंत मी कांदा कापून घेत आहे। शेंगदाणा भाजलेला आहे, मी काढून घेत आहे। कांदा कापून घेतलेला आहे, कांदा पण भाजून घेऊया। कांदा भाजताना थोडंच तेल टाकायचं, खूप जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं। छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा कांदा भाजताना। कांद्याला छान ब्राऊन कलर येऊ द्यायचा, तेव्हापर्यंत कांदा भाजायचा। बघा, छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत मी कांदा भाजून घेतलेला आहे। आता आपण कांद्याला पण काढून घेऊया। मिक्सरच्या पॉट मध्ये आपण शेंगदाणे घ्यायचे। भाजून घेतलेले शेंगदाणे घेत आहे। कांदा भाजलेला घ्यायचा।
हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंच तिखट, चवीनुसार मीठ आणि मिक्सर मधनं फिरून घेऊया. लसूण घ्यायची आहे. लसूण घेत आहे 5-6 कळ्या छोट्या छोट्या. जिरं, आणि बारीक कापलेला कोथिंबीर. छान असं आता मिक्सर मधनं फिरून घेऊया. पाणी टाकायचे आणि मिक्सर मधनं फिरवायचा. आधी आपण दरदरीत फिरून घेऊया, नंतर पाणी टाकूया. बघा पूर्ण बारीक झालेली नाहीये, म्हणून आपण यामध्ये टाकूया पाणी. थोडंच पाणी टाकायचं आणि मिक्सर मधनं फिरून घ्यायचं. बघा छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण एका पॉट मध्ये काढून घेऊया. बघा मी चटणी काढून घेतलेली आहे. आता आपण याला जिऱ्याचा तडका देऊया. छोटी कढई ठेवलेली आहे. गॅस सुरू करून घेत आहे. यामध्ये टाकूया तेल. थोडंच तेल टाकायचं. तेल झाले की आपण जिरं सोडूया. बघा जिरं छान होत आहे. आता आपण यामध्ये टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्याने चटणीला छान चव येतं. तेल झालेलं आहे. आता मी कढीपत्ता टाकत आहे. गॅस बंद करून द्यायचा आणि कढीपत्ता टाकूया. गरम गरम आपण चटणीमध्ये सोडून घेऊया. तडका गरम गरम चटणीमध्ये टाकूया. ही चटणी तुम्ही चपाती सोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते ही चटणी खायला. आणि प्रवासामध्ये घेऊन जाण्याकरिता पण छान आहे. तुम्ही बनवून बघाल. मी ज्याप्रमाणे आज बनवलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही पण बनवून बघा. 2-3 चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे, म्हणून मी आज तुम्हाला वेगळ्या प्रकारे चटणीची रेसिपी शेअर केली आहे. बघा छान अशी चटणी बनलेली आहे. तुम्ही ही चटणी चपाती सोबत पण खाऊ शकता आणि ट्रॅव्हलिंग मध्ये घेऊन जायला पण छान आहे. आता आपण डोसा बनवून घेऊया. डोसा बनवण्याचं बॅटर रेडी आहे. आपण तेव्हापर्यंत चटणी बनवून घेतलेली आहे. बघा रवा टाकलेला होता आणि 10 मिनिट चटणी बनवतपर्यंत आपण बाजूला ठेवलेलं होतं. आता आपण यामध्ये आपल्याला डोसा बनवायचा आहे, तर डोस्याचं बॅटर असतं त्याप्रमाणे बनवून घेऊया. पाणी टाकत आहे. आणि यामध्ये टाकायचं आहे थोडाच बेकिंग सोडा. थोडाच टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाण्यामध्ये बेकिंग सोडा टाकू शकता आणि नंतर यामध्ये सोडला तरी चालेल, किंवा मी ज्याप्रमाणे केलेलं आहे त्याप्रमाणे केलं तरी चालेल. आणि छान असं मिक्स करायचं. आपण बेकिंग सोडा टाकलेला आहे तो पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे. तेव्हाच आपला डोसा जो आहे तो छान बनणार. बघा मुलं म्हणतात की मम्मी डोसा दे डोसा दे, तर सहज आपण 10 मिनिटमध्ये डोसा बनवू शकतो. डोसाचं बॅटर तयार आहे. आता आपण डोसा बनवण्याकरिता डोसा तवा घेऊया. गॅस सुरू करून घेतलेला आहे. तव्याला आधी आपण तेल लावूया. तेल लावायचं आणि तेल
पुसून टाकायचं. एखादी कापड घ्यायचा किंवा टिश्यू पेपर वगैरे असेल त्याच्याने तेल पुसून घ्यायचं. नंतर थोडंच पाणी टाकायचं आणि पाणी पण पुसून घ्यायचं आणि नंतर आपण डोसा बनवूया. थोडंच थंड पाणी टाकायचं आणि पुसून घ्यायचं. आता आपण डोसा बनवूया. गरम तवा ठेवायचा, तेव्हाच डोस्याचं बॅटर टाकायचं. शिजू द्यायचं, नंतरच वरून तेल सोडायचं. याप्रमाणे शिजू द्यायचं. छान असं बबल्स येऊ द्यायचं. बघा शिजत आहे. नंतर वरून तेल सोडायचं आहे आपल्याला आणि मोठा गॅस ठेवायचा. तेव्हाच आपण डोसा बनवण्याकरता रव्याचं बॅटर तयार केलं आहे. तेव्हाच रव्याचं बॅटर डोस्याचं बॅटर सोडायचं. बघा छान असं शिजून आलेलं आहे वरून. आता आपण तेल टाकूया, म्हणजे सहज डोसा निघून येणार. यामध्ये गव्हाचं पीठ आहे तर सहज डोसा बनतं. बघा छान असा डोसा शिजलेला आहे. थोडा आपण वरून पण शिजवून घेऊया. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. पुन्हा मी दुसरा डोसा बनवून घेत आहे. बघा छान असा रवा डोसा, शेंगदाणा चटणी, आलूची चटणी बनून तयार आहे.